to solve final account solve not for profit concern. Second topic आहे not for profit concerns का non trading concern. So here from the textbook question number 7 from the following transactions of receipts and payments account of Pawan Putra Hanuman Vyayam Shala Parbhani and the adjustment given, you are required to prepare income and expenditure account and balance sheet as on 31st March 2019. आता इथं 18-19 हे करंट इयर आहे. फायनल अकाउंट नॉट फॉर प्रॉफिटची फायनल अकाउंट सोडवताना आपल्याला प्रिव्हियस इयर, करंट इयर आणि नेक्स्ट इयर याचा प्रामुख्याने पहिला विचार करावा लागतो. 31/3/19ला रिसिट्स अँड पेमेंट अकाउंट दिलं, याचा अर्थ आपलं करंट इयर किती आहे 2018-19. तर रिसिट्स अँड पेमेंट्स अकाउंट आणि खाली ॲडजस्टमेंट दिलेले आहे. आता इथं हा प्रॉब्लेम सोडवताना सुरुवातीला पहिलं काय करायचं, ओपनिंग कॅपिटल फंड. कॅपिटल फंड पहिला घ्यायचं 1/4/18. 7 नंबरला ॲडजस्टमेंट दिलेली आहे. कॅपिटल फंड 70,000. कॅपिटल फंड इनर कॉलममध्ये घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ॲडजस्टमेंट असतात आणि सरप्लस डेफिसिटची ॲडजस्टमेंट त्या ठिकाणी करायची असते. 70,000 ओपनिंग कॅपिटल फंड. त्याचबरोबर ओपनिंग बॅलन्स ऑफ ॲसेट्स अँड लायबिलिटीज जर दिले असते तर त्याही आपण त्या ठिकाणी पहिला घ्यायचे असतात. इथं दिलं बघा, ते ॲसेट्स ऑन 1 एप्रिल 18 वेअर ॲज फॉलोज. बिल्डिंग अँड फर्निचर इनरमध्ये किंवा आपण त्याच्यामध्ये बिल्डिंग 50,000 आहे. बिल्डिंग कॅश आणि हँड आणि नंतर जागा ठेवूया. बिल्डिंग 70, बिल्डिंग 50,000, बिल्डिंग 50,000, बिल्डिंग 50,000 इथं ठेवूया. त्याला डेकोरेशन खाली ॲडजस्टमेंट असणार आहे. आणि फर्निचर 15,000. फर्निचर 15,000 15,000. बिल्डिंग 50,000, फर्निचर 15,000. ठीक आहे. ओपनिंग बॅलन्स ऑफ द कॅपिटल फंड आणि ओपनिंग बॅलन्स ऑफ ॲसेट्स आर टू बी कन्सिडर्ड फर्स्ट. सर्वप्रथम ते लिहायचं आणि त्यानंतर रिसिट्सकडे बघायचं. आता रिसिट्समध्ये एक तर तो आयटम रेव्हेन्यू असेल तर इन्कमला जाईल आणि कॅपिटल रिसिट असेल तर लायबिलिटीला जाईल. ठीक आहे. पहिले इथे बघूया. आता ओपनिंग कॅश इन हँड घ्यायचा नाही. रिसिट्स अँड पेमेंट अकाउंटला ओपनिंग बॅलन्स ऑफ कॅश और ओपनिंग बॅलन्स ऑफ बँक हा घ्यायचा नाही, कारण ते लास्ट इयर क्लोजिंगचा बॅलन्स असतो. त्याची सुरुवात रिसिट अँड पेमेंट अकाउंटची सुरुवात ती ओपनिंग कॅपिटल, ओपनिंग कॅश आणि ओपनिंग बँक बॅलन्स असतो, तो इथे घ्यायचा नाही. ठीक आहे. सबस्क्रिप्शन 18-19चं सबस्क्रिप्शन किती आहे 18,000. सो बाय सबस्क्रिप्शन. रेव्हेन्यू इन्कम सबस्क्रिप्शन किती आहे 18,000. इनरमध्ये का त्याला ॲडजस्टमेंट असतात, ते 4 ॲडजस्टमेंट त्या ठिकाणी असू शकतात. 18,000. आता लगेच त्याचं आपण ॲडजस्टमेंट बघू. 18-19ला सबस्क्रिप्शन किती मिळालेलं आहे 18,000 बरोबर. आणि खाली काय म्हटलं बघा, 1 नंबरची ॲडजस्टमेंट आहे. देर आर 500 मेंबर्स पेईंग अँड ॲन्युअल सबस्क्रिप्शन ऑफ ₹50 ईच. प्रत्येकी 50 प्रमाणे आणि वार्षिक वर्गणी असणार आहे 500 सभासद आहे. म्हणजे 500 गुणिले 50 असं टोटल सबस्क्रिप्शन आपल्याला मिळायला पाहिजे बरोबर. पण मिळालं आहे किती आपल्याला 18,000 मिळालं आणि मिळायला किती पाहिजे 500 गुणिले 50 किती होतं 25,000. तो 25,000 मिळाला पाहिजे, म्हणजे इन्कम आपलं 25,000 असायला पाहिजे, पण मिळाले किती 18,000. याचा अर्थ 7,000 ही आउटस्टँडिंग आहे. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर 18-19. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर 2018-19 करंट इयर 18,000 25,000 25,000. आता या वर्षाचं आउटस्टँडिंग आहे. या वर्षाचं आउटस्टँडिंगचा इफेक्ट आपण त्या ठिकाणी घ्यायचा. गेल्या वर्षाचं आउटस्टँडिंग जर दिलं असेल तर त्याचा इफेक्ट मात्र फक्त इथेच देतो, इथे येत नाही, बॅलन्स शीटला येणार नाही. या वर्षाचं आउटस्टँडिंग आणि ॲडव्हान्स जर असतील तर ते ॲसेट
बाजूला त्यांनी कोणती ॲडजस्टमेंट सांगितलेली नाही. आपल्याला काय समजायचं ते जनरल डोनेशन. स्पेसिफिक म्हटलं असेल, स्पेसिफिक डोनेशन फॉर बिल्डिंग असेल, लायब्ररी असेल तर ते लायब्ररीला कॅपिटल रिसीट असेल. पण दुसरं जेव्हा डोनेशन असेल तर ते रेव्हेन्यू इन्कम असणार आहे, रेव्हेन्यू रिसीट असेल. आणि त्यामुळं तिथं इन्कम साईडला आपण घेणार आहोत बाय डोनेशन्स. जनरल डोनेशन्स 6,000 donations. Receipts from entertainment revenue. Receipts from entertainment. Receipt from entertainment revenue receipt है 5,400. Interest revenue by रिसीट साइडला एक बघायचं रेव्हेन्यू आहे का कॅपिटल. रेव्हेन्यू रिसीट्स आर ऑलवेज अवर करंट इयर इन्कम क्रेडिट. इन्कम एक्सपेंस रकम दॅट इज इन्कम साइडला क्रेडिट करा सर्व. त्यानंतर एंट्रन्स फीज याला ॲडजस्टमेंट आहे. एंट्रन्स फीज इथे 6,200 दिलेला आहे. आता इथे खाली ॲडजस्टमेंट दिलेलं आहे बघा. 50% एंट्रन्स फीज इज टू बी कॅपिटलाइज्ड. आता 50% कॅपिटलाइज करायचे म्हणजे 50% रेव्हेन्यू आणि 50% कॅपिटल त्याला ट्रीटमेंट करायचं आहे. 50% एंट्रन्स फी should be considered as a capital and 50% as a revenue income. So less 50% capitalized. 50% capitalized. 15,000. So 3,100 revenue here and 3,100 capital. At 50% एंट्रन्स फीज. आता ते ॲड म्हटल्यानंतर पण कॅपिटलाइज होण्याची गरज आहे. ॲड केला तर कॅपिटलच आहे. परत ॲड कॅपिटलाइज होण्याची गरज नाही. कॅपिटल फॉर किती 70,000 ॲड 50% एंट्रन्स फी किती 3,100. 3,100. So this is the receipt side. So receipt side we have completed all the receipts either capital or revenue. Here only 50% interest fee is only capital receipt and all other receipts are revenue receipts. Then we should see payments. Payment side ला काय म्हटलं? पेमेंट मधलं पण काय करायचं? रेव्हेन्यू पेमेंट, एक्सपेंडिचर, कॅपिटल पेमेंट, ॲसेट. आता या सर्व आपण अगोदर सुद्धा व्हिडिओ पाठवलेला आहे. थेरॉटिकल पार्टमध्ये सुद्धा आपण ते दिलेलं आहे. पेमेंटमध्ये कॅपिटल पेमेंट असते, ॲसेटला येणार परचेस ऑफ ॲसेट असतात, रेव्हेन्यू पेमेंट असतात, ती एक्सपेंडिचरला येत असतात. थोडाच फक्त ठीक आहे. काय म्हटलं? सॅलरीज, सॅलरीज. सॅलरीजला ॲडजस्टमेंट आहे का बघा खाली. आउटस्टँडिंग सॅलरी म्हटलेलं आहे 1,200 रुपये आउटस्टँडिंग आहे. पेमेंट किती केलं आहे? 6,000. लाईक प्रॉफिट अँड लॉस पार्टनरशिप आहे कोणतंच आहे? नो चेंज. इन ट्रेडिंग कन्सर्न और नॉन ट्रेडिंग कन्सर्न सेम ॲडजस्टमेंट. आउटस्टँडिंग सॅलरी ते आहे 1,200. 1,200 total 7,200. Second effect, outstanding expenses, liability, outstanding salary, outstanding salary 1,200. 1,200. Entertainment expenses 2,480. जसं एंटरटेनमेंट रिसीट आहे तसं एक्सपेन्सेस आहे.
सन्ड्री एक्सपेन्सेस किती आहेत 1300. सन्ड्री एक्सपेन्सेस 1300. इलेक्ट्रिसिटी चार्जेस तिथेच येणार रेव्हेन्यू. इलेक्ट्रिसिटी बिल, इलेक्ट्रिसिटी चार्जेस, इलेक्ट्रिसिटी चार्जेस, इलेक्ट्रिसिटी चार्जेस किती आहे 1200. रेंट आहे, रेंट सुद्धा रेव्हेन्यू असणार आहे. ठीक आहे. या व्हिडिओमध्ये इथेच आपण थांबू. नेक्स्ट जे पेमेंट साईड आहे आयदर कॅपिटल ऑर रेव्हेन्यू, दॅट शुड बी स्टडी इन द नेक्स्ट व्हिडिओ. रेंट पण आपण इथे येऊन थांबलेलो आहोत. पुढचा आपण दुसऱ्या पार्टमध्ये हाच प्रॉब्लेम पुढं कंटिन्यू करणार.